नमस्कार मित्रांनो, गवळे हायटेक नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज सायकस ट्री बद्दल थोडीशी माहिती देणार आहे. अतिशय सुंदर असं झाड आहे बघा. हे बघा, अतिशय सुंदर असं झाड आहे. त्याची पानं जे आपण बुके घेतो त्या बुकेला ह्याची बॅकग्राऊंडसाठी पानं वापरली जातात. 8 ते 10 दिवसापर्यंत ह्याची पानं खराब होत नाहीत सावलीमध्ये, म्हणून ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये बुकेसाठी वापर केला जातो. तर आज या रोपाचे कुंडी बदलणे किंवा त्याच्या मुळ्या कट झाल्यानंतर काय त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो का, किंवा त्याला औषध कुठलं वापरायचं, बुरशीनाशक कुठलं वापरायचं, आणि त्याचे नवीन रोप कशा पद्धतीने तयार करायचं, आज थोडीशी माहिती देणार आहे. या ठिकाणी बघू शकता साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे. आपण एक पॉट घेतलाय मोठा, हा पंप आहे, त्याच्यामध्ये औषध भरलंय आपण, बुरशीनाशक आणि कीटकनाशक. याचा वापर काय होणार आहे ते मी शेवट दाखवेन. रस्सी घेतली, रस्सीचा काय उपयोग होणार आहे ते सुद्धा दिसेल तुम्हाला. एक ठिकाणी एक खुरपा आहे, एक कटर आहे आणि चाकू आहे. तिन्हीचा पण वापर कसा होणार आहे ते पण दाखवणार आहे. तर या ठिकाणी हा सायकसचा जुना पॉट आहे. सायकसचं बघा, अतिशय सुंदर असं रोप आहे. तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता. आपल्या गार्डनची शोभा वाढवण्यासाठी अतिशय सुंदर असं झाड आहे आणि भरपूर वर्ष जगणारं झाड आहे. असं सहजासहजी खराब होत नाही. तरी आता मी कुंडीतून आपल्याला हे काढायचंय. कशा पद्धतीनं, कुंडी पण नाही फुटली पाहिजे. तुम्हाला कुंडीचा पण वापर ह्या दुसऱ्या झाडासाठी होणार आहे. तर कुंडी न फोडता झाड कसं काढायचं त्याची सुद्धा पद्धत दाखवतो. हे बघा, आपण एक झाड खाली पाडलेलं आहे. तर याला आपल्याला काय करायचं, एक असं 8 ते 10 वेळा फिरवून थोडंसं असं हलवल्यानंतर ही आतली जी माती आणि रोप वेगळं होणार आहे, कुंडी वेगळी होणार आहे. आपण हे ठिकाणी असं करू, थोडंसं लूज झालेले. तर आपण रस्सीचा वापर काय करायचा आहे, तर ह्याच्या असे थोडेसे टोकदार काटे आहेत. आपल्याला काम करताना थोडासा त्रास होतो याचा. याच्यासाठी आपण ही रस्सी लावणार आहे. रस्सीचा काय फायदा आहे दाखवतो आता. रस्सी हे बघा, हे आपण असं वरती घेणार आहे. हे बघा, आता तुम्हाला काम करायला सोपं जाईल. आता तुम्ही काम करू शकता. कुंडीतली मातीने कुंडी सोडलेली आहे बघा, दिसतंय तुम्हाला. तर आपण आता हे रोप काढून घेऊ. कुंडी काढून घ्यायची. खाली पाडायचे, सोडून द्यायला खाली. या ठिकाणी खुरप कटरचा उपयोग बघा. ही जी जुनी माती एकदम जाम झाली मुळ्यांनी, तर ह्याला नवीन एवढ्या मुळे कट झाले तरी झाडाला काही इजा पोचू शकत नाही. एवढा काही फरक पडत नाही त्याने. किंवा त्यामुळे पाण्याने खराब होऊ नयेत म्हणून आपण थोडासा स्प्रे याच्यावरती करणार. तुमच्याकडे पंप जरी उपलब्ध नसेल तरी बिस्लरीच्या बाटलीमध्ये औषध तयार करू शकता. 1 लिटरला 2 ग्रॅम 22 टीन किंवा M45 आणि कीटकनाशक तुम्ही कोणतंही घेऊ शकता. अशा पद्धतीचा थोडा स्प्रे करायचा आहे. झाड तुम्ही उभं करा. नंतर आता ह्याचं नवीन रोप कसं तयार करायचं, तर ह्याच्यामध्ये छोटीशी पिल्ल तयार झालेली असतात बघा. या ठिकाणी हे दिसतंय असं कंद असल्यासारखे. हे बघा, हे चाकूचा उपयोग ह्याच्यासाठी करावा लागणार आहे. हे बघा निघालं. हे बघा, हे कंद त्याचं
काढले आपण, याच्यापासून नवीन रोप तयार करता येतं आपल्याला. तर आता हे औषध जे आहे, हे औषध जिथून कंद काढलाय अशा ठिकाणी ते औषध स्प्रे करा, ज्या मुळ्या तुटलेल्या आहेत वरच्या बाजूला. कारण इथून बुरशी लागू शकते जास्त पाण्याने. इथून खोडकिडा सुद्धा आतमध्ये जाऊ शकतो आणि झाड पूर्ण खराब करू शकते. आपल्याला ते समजत नाही, कारण ही पानं नंतर खाली आल्यावर ही बाजू दिसत नाही आपल्याला वरून. तर ही एवढी काळजी घ्यावी लागेल याची. हे बघा, या ठिकाणी आपण आता हे जे कंद आहे त्या कंदावर सुद्धा थोडंसं औषध आपण स्प्रे करणार आहे. आणि या कंदाला आपण एका छोट्याशा पॉलिथिन बॅगमध्ये माती भरून हे बघा अशा पद्धतीनं लावू शकता. आणि नंतर ह्याला तुम्ही पाणी देऊन याचं रोप असं रोप तयार होईल एक 3 ते 4 महिन्यानंतर. तिथून तुम्ही हळूहळू तुम्ही जसं मोठं होईल असं कुंडी हे दाखवल्याप्रमाणे पॉट बदलू शकता. हे आपण कुंडीमध्ये टाकणार आहे. हे थोडी वरतीच, कुंडीच्या थोडंसं वरतीच राहिलं पाहिजे, कारण जास्त मातीमध्ये गेलं तर हे आपल्याला कंद काढता येणार नाहीत. थोडीशी माती आपण टाकू शकतो. हे बघा, ह्या पद्धतीने आपण कुंडी भरलेली तुम्ही रस्सी काढू शकता. अतिशय सुंदर असं सायकस ट्रीचं झाड या ठिकाणी दिसतंय आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद.